महाशिवरात्रीचं किती महत्व आहे तुम्हाला एक छोटीशी कथा सांगतो, तुम्हाला लक्ष देऊन ऐका. फार गोड कथा आहे, फार सुंदर आहे. मी आज एक एक मिनिट त्याच्यासाठी लावून ही कथा तुमच्यासाठी आणली आहे. महाशिवरात्रीची एवढी ही गोड कथा पुन्हा कुठं ऐकायला भेटणार नाही तुम्हाला. लक्ष देऊन ऐका, कारण ही कथा ऐकून जर तुमच्या अंतःकरणामध्ये संवेदना निर्माण होणार नसतील तर माझ्यासारखे शिवानंद शास्त्री एक नाही 1000 जरी निघून गेले तर तुमच्या मनात काही बदल होणार नाही. समजून घ्यायचं तुमची घागर पालथी आहे. एक लोटा जल नाही, अख्खं पाईपलाईन जरी त्या पालथ्या घागरीवर आणून टाकली तर उपयोग नाही. मग काही कथा प्रवाह शिवानंद महाराज शास्त्रीजी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की वाजवा. संत सम्राट आपल्या पांडुरंगाचं लाडकं लढीवाळ असणारे भक्त नामदेवराय, नामदेव महाराजांनी ही कथा निर्माण केलेली, म्हणजे ती आपल्या गाथ्यामध्ये वर्णन केलेली ती कथा. अत्यंत सुंदर आणि गोड अशी कथा आहे, ऐका लक्ष देऊन. त्यामध्ये असं वर्णन केलेलं आहे बघा. कांचीपूर नावाची एक नगरी आहे. कांचीपूर नावाची नगरी आहे. त्या नगरीमध्ये सौमदत्त नावाचा राजा राहतोय. लक्ष देऊन ऐका सगळ्यांनी. आणि तो राजा प्रचंड धनवान आहे. ऐश्वर्य जर म्हणाल तर त्याच्या आयुष्यामध्ये त्याला काहीच कमी नाही. एवढी संपत्ती आहे त्याच्याजवळ, एवढं ऐश्वर्य आहे, प्रचंड ऐश्वर्य त्याच्याजवळ आहे. आणि ते सगळं त्याला त्याच्या वाडवडिलांच्या पुण्याईनं भेटलेलं आहे. कारण वाडवडिलांच्या पुण्याईशिवाय सज्जन हो माणूस धनवान बनू शकत नाही. मायबापाची पुण्याई लागते, आजोबाची पुण्याई लागते, नाही तर कुणीतरी पंजोबा आपल्या वडिला आपल्या कुळामध्ये जे होऊन गेले त्यांच्या पुण्याईने का होईना माणूस श्रीमंत बनतो. या राजाच्या जीवनामध्ये हा सर्वश्रेष्ठ धनवान आहे. त्याच्यासारखं धनवान दुसरं कुणीच नाही. इतकं ऐश्वर्य आहे त्याच्याकडे, इतकं प्रचंड ऐश्वर्य आहे त्या सौमदत्त नावाच्या राजाकडे. ऐका, त्याला 500 पत्नी आहेत. किती? 500 अर्धांगिनी आहेत त्याच्या, 500 पत्नी आहेत. आणि त्यामध्ये सगळ्याच्या सगळ्या पत्न्या त्याच्या प्रचंड सुंदर आहेत, अत्यंत सुंदर त्याच्या पत्नी आहेत. 500 पत्न्या त्याच्या जीवनामध्ये असताना सुद्धा सज्जन हो, भोग त्याच्या जीवनामध्ये एवढे आहेत, ऐश्वर्य एवढं मोठं असल्यामुळे तो 500 पत्न्या त्याच्या सोबत असताना सुद्धा अत्यंत सुंदर, जणू स्वर्गातल्या अप्सराच आहेत, इतक्या सुंदर त्या पत्न्या आहेत. पण ऐका, एवढ्या 500 पत्न्या त्याच्या सोबत असून त्या 500 पत्न्या भोगून सुद्धा त्याच्या मनाची कामना पूर्ण झाली नाही. लक्ष देऊन ऐका, फार गोड कथा आहे. त्याच्या घरी असं वर्णन आहे, इतकं ऐश्वर्य त्याच्या घरी होतं, रिद्धी सिद्धी त्याच्या घरी काम करायला येत होत्या. एवढं ऐश्वर्य, प्रचंड धन आहे त्याच्याकडे सज्जन हो. आणि सामान्य नव्हता तो राजा, धैर्यवान आहे. धनवान माणसानं नुसतं धनवान असून उपयोग नाही. धनवान आहे पण घाबरट आहे, कामाचं नाही काही. धैर्यवान असावा तो, धैर्यवान. धनवान माणूस धैर्यवान सुद्धा असला पाहिजे. नुसता धैर्यवान नाही, तो त्याच्याकडं शौर्य सुद्धा असलं पाहिजे. वेळ प्रसंगी ते ऐश्वर्य टिकवण्यासाठी त्याला शस्त्र हातात घेण्याची सुद्धा जर वेळ आली तरी त्यानं मागं पुढं पाहू नये. शौर्यवान आहे. आणि एवढंच नाही, तो कीर्तिवान सुद्धा आहे. सगळीकडे त्याची कीर्ती आहे. कीर्ती आणि अपकीर्ती या दोन गोष्टी आहेत. चांगल्या माणसाची कीर्ती असते आणि वाईट माणसाची अपकीर्ती असते. राजा धैर्यवान आहे, शौर्यवान आहे आणि कीर्तिवान राजा आहे बघा. अत्यंत प्रभावी, संपूर्ण जगात त्याची ओळख आहे, सगळं जगभर त्याची कीर्ती त्या राजाची सज्जन हो. ऐका, एवढं सगळं त्याच्या जीवनामध्ये असून सुद्धा
संत म्हणतात त्याच्या जीवनातली त्याची भोगाची इच्छाच पूर्ण झाली नाही. 500 पत्न्या भोगून, सगळं ऐश्वर्य असून, सगळं धन असून, जे पाहिजे त्यावेळेला जे मनात इच्छा निर्माण होईल ते लगेच मिळत होतं. एवढं सगळं असून सुद्धा त्याच्या मनाची तृप्ती होत नाही. आणि असंच आहे बघा, या जगामध्ये माणसाला जेवढे भोग मिळत राहतील ना, तेवढे त्या भोगाची इच्छा माणसाची वाढत राहते. संत म्हणतात भोगाला भोगून भोग कधी संपत नसतात. उलट तुम्ही जेवढं भोगाला जास्त भोगाल तेवढं ते भोग आणि त्या भोगाची आग वाढत असते. संतांनी प्रमाण देऊन सांगितलंय, विषय सेविता गा कोण तृप्त झाला आणि इंधने निमाला अग्नी कोठे. अग्नी विझवण्यासाठी एखाद्या माणसानं जर त्या आगीमध्ये रॉकेल किंवा डिझेल टाकलं टँकर आणून, तर ती आग विझत नसते, उलट आगीचा भडका जास्त होत असतो. कारण ही भोगाची इच्छा माणसाला संपून टाकते, पण भोग संपत नाही सज्जन हो. भोगे रोग भयम कुले च्युती भयम वित्ते नृपालाद भयम माने दैन्य भयम बले रिपु भयम रूपे जराया भयम शास्त्रे वाद भयम गुणे खल भयम काये कृतांताद भयम सर्वं वस्तु भयावहं भुवि नृणां वैराग्यमेवा भयम. पहिलंच सांगितलं सज्जनाओ, भोग भोगणाऱ्या माणसाला भय कशाचं आहे? रोगाची भीती आहे. पंचपक्वान्नाचं जेवण आहे, पण रोजच जर दिलं तर जमणार नाही, कारण पुढे रोग निर्माण होऊ शकतात. आणि अशीच अवस्था आहे, भोगाची इच्छा कधी संपत नाही, वाढत राहते. उलट ती आणखी त्याला तेजस्वी बनत असते, ती आणखी त्याला प्रदीप्त बनवत असते. तृष्णा ही सर्व पापिष्टा नित्योद्वेग करी स्मृता अधर्म बहुला चैव घोरा पापानुबंधिनी या दुस्तेजा दुर्मतीभीर यान जिर्यति जिर्यतः योसो प्राणांतिको रोगस्ताम तृष्णाम त्यजतः सुखम. ती भोगाची आशा, ती इच्छा, ती कामना, ती वासना आयुष्य संपून जातं, पण ती संपत नाही. माणूस ज्या वेळेला संपतो तेव्हाच ती संपत असते. आशा फार वाईट आहे, ती तृष्णा, आशा, आसक्ती, कामना. या राजाच्या जीवनामध्ये सुद्धा सज्जन हो अशीच अवस्था झाली पहा. या सोमदत्ताच्या जीवनामध्ये भोगाची इच्छा त्याची पूर्ण होत नाही. या जगामध्ये एक राजा होऊन गेला बघा. त्या राजाचं नाव होतं ययाती. कथा आपल्याला माहिती असेल. त्या ययातीने त्याला 2 पत्न्या होत्या. एकीचं नाव होतं शर्मिष्ठा आणि दुसरी होती देवयानी. फार गोड कथा आहे बघा. त्याने आपल्या आयुष्यामध्ये फार सगळं आयुष्य स्वतःच भोगलं. 2 पत्न्या होत्या, सुंदर होत्या, पण तरीही त्याच्या मनाची तृप्ती झाली नाही. शेवटी त्या ययाती नावाच्या राजाने आपला मुलगा होता, ज्याचं नाव होतं पुरू, त्या पुरू नावाच्या पुत्राची सुद्धा जवानी त्यानं भोगली. पण शेवटी सज्जनाओ, अंत तो गतवा त्याच्या लक्षात आलं की एक मुलाचं आयुष्य नाही, एका मुलाची जवानी नाही, हजारो मुलांची जवानी जरी मी भोगली तरी माझ्या मनाची तृप्ती होणं शक्य नाही. हे कळाल्यानंतर त्या ययाती नावाच्या राजाने आपल्या पुरू नावाच्या त्या मुलाला पुन्हा जवानी माघारी दिली, त्याला आशीर्वाद दिला आणि तो राजा सज्जन हो जंगलामध्ये निघून गेला. ययाती फार सुंदर. त्या ययाती नावाच्या राजाची कादंबरी आहे. कधी वेळ मिळाला तर आवर्जून वाचा. आणि म्हणून सज्जन हो, त्या जड भरताच्या सुद्धा
जीवनामध्ये असंच आहे. भोगाची इच्छा माणसाच्या जीवनामध्ये संपत नाही. भोगाची वासना माणसाला तारुण्यामध्ये संपत नाही आणि म्हातारपणातही भोग संपत नाहीत. वार्धक्यात सुद्धा भोग सुटत नाही सज्जन हो. जडभरत राजाची वासना शिल्लक राहिली होती. आपल्याला माहिती, त्याला सुद्धा हरणाच्या गर्भाला जावं लागलं. मृगाच्या ध्यासे भरता मृगपण आणि जन्मल्या वाचुनी सोडी नाते. त्याला सुद्धा त्याची वासनेमुळे, त्याच्या अपेक्षेमुळे, इच्छेमुळे सज्जनाहो पुनर्जन्म घ्यावा लागला. संत सांगतात, विषया सेविता कोण तृप्त झाला, इंधने निमाला अग्निक उठे. विषयाचे चरवणी केली आयुष्याची गाळणी. विषयाचं सेवन करता करता सज्जन हो आयुष्याची गाळणी करत असतो माणूस. ऐका, त्या सोमदत्त नावाचा राजा, त्याच्या 2 पत्न्या होत्या मुख्य. 500 पत्न्यामधून 2 पत्न्या त्याच्या मुख्य होत्या. आणि त्या 2 पत्न्या ज्या होत्या ना सज्जन हो, त्या 500 मधून त्या दोन्ही पतिव्रत आहे. पण ऐका, दोन्ही पत्न्या पतिव्रत आहेत, पण जास्त भोग माणसाच्या जीवनात आले की, मी काल बी बोलून गेलो, जास्त भोग, जास्त ऐश्वर्य माणसाच्या जीवनात आलं की माणसानं जास्त सावध राहिलं पाहिजे. कारण देवानं आपल्यावर जास्त जबाबदारी दिली आहे असा त्याचा अर्थ होत असतो. कारण जास्त भोग माणसाच्या जीवनात आले की माणसाचा पाय कधी घसरेल, आपल्या आयुष्याची गाडी ट्रॅकवरून कधी जाईल बाजूला हे सांगता येत नाही. त्याच्यासाठी भगवंताचं भजन, त्याच्यासाठी नामस्मरण, त्याच्यासाठी परमार्थ जीवनामध्ये पाहिजे. आयुष्याची गाडी जर आपल्या खाली घसरू नये पटरीवरून असं वाटत असेल तर त्याच्यासाठी परमार्थ जीवनात गरजेचं आहे. बघा, ऐश्वर्य कमावणं, श्रीमंती कमावणं अवघड काम नाही, पण ती टिकवून ठेवणं फार कठीण काम आहे. ते फक्त अध्यात्म जीवनात परमार्थ असेल तरच टिकवता येते, अन्यथा नाही. अनेक श्रीमंत लोक धुळीला मिसळलेले कित्येक उदाहरणं गावागावात आपल्याला बघायला मिळतात. करोडपतीचे रोडपती व्हायला वेळ लागत नाही. कित्येक करोडपती ऐश्वर्याच्या अहंकारानं रोडवर आले, ते सांगायची गरज नाही सज्जन हो. आणि परिणाम असा झाला, त्या सोमदत्ताच्या आयुष्यामध्ये संपत्ती भरपूर होती, भोगामध्येच मन व्यस्त झाल्यामुळे सज्जन हो त्याच्या ज्या 2 पत्न्या होत्या, ऐश्वर्य खूप असल्यामुळे त्या दोन्ही पतिव्रत आहेत, पण त्या दोघींचं बी मन भटकलं. ऐका, आणि त्या भटकल्यानंतर त्या दोघीही त्या राजासोबत त्यानं बेईमानी केली आणि त्या दोन्ही पत्न्या सज्जन हो दुराचारी बनल्या. लक्ष देऊन ऐका, प्रजेनं पाप केलं की राजाच्या डोक्यावर येते. राष्ट्र करी पाप राजाने भोगावे आणि राजी याचे ते सर्व पुरोहिता. राजाचं पाप पुरोहिताला भोगावं लागते. एवढंच नाही, शिष्य केले पाप भोगावे गुरु ते, गुरुनी, आणि स्त्रीने केले घेणे पुरुषाशी. स्त्रीनं पाप केलं, बायकोनं पाप केलं की नवऱ्याला भोगावं लागते सज्जन. त्या दोन्ही पत्न्या दुराचारी निघाल्या ना, त्याचा परिणाम असा झाला, मायबाप, त्या सोमदत्ताला त्याचं पाप भोगावं लागलं. आणि त्या पापाचा परिणाम त्याचं जे ऐश्वर्य होतं, त्याची जी संपत्ती होती, धुळीला मिसळली. पहा, बघता बघता सगळं ऐश्वर्य धुळीला मिसळलं. त्या राजाचं मायबाप ऐश्वर्य नाही राहिलं त्याच्याजवळ. आणि ऐका, म्हणून तर म्हणतात, प्रारब्धाचा भोग कुणाला सुटत नाही. बघा, त्या राजाच्या जीवनामध्ये पाप वाढलं, त्याचा परिणाम सगळं ऐश्वर्य गेलं आणि त्याच्यानंतर बराच काळ निघून गेला. बघा, पुण्य संपून गेलं राजाचं आणि तो राजा त्याचा मृत्यू झाला.
सौमदत्त नावाच्या राजाचा मृत्यू झाला आणि तो राजा पुढच्या जन्मामध्ये हरणाच्या गर्भाला गेला. हरिण झाला तो राजा. फार गोड कथा आहे, जरा लक्ष देऊन ऐका, फार सुंदर आहे. मी आज एक एक मिनिट त्याच्यासाठी लावून ही कथा तुमच्यासाठी आणली आहे. महाशिवरात्रीची एवढी ही गोड कथा पुन्हा कुठं ऐकायला भेटणार नाही तुम्हाला. लक्ष देऊन ऐका. तो सोमदत्त नावाचा राजा हरिण झाला, ऐका. आणि त्याच्या ज्या दोन बायका होत्या ना, पतिव्रता दुराचारी झालेल्या त्या दोन्ही बायका त्या हरणी बनल्या. संयोगाने तो ज्या वनामध्ये हरिण बनून राजा तो फिरत होता त्याच वनामध्ये त्या दोन्ही हरणी आल्या. आणि योगायोगाने त्या हरणाचं आणि त्या दोन्ही हरणींचं मिलन झालं. त्या दोघींची भेट झाली सज्जन हो. हरण आणि हरणी प्रेमामध्ये, ते वनामध्ये प्रेम जडलं आणि ते एकमेकांच्या प्रेमामध्ये जडले. कारण हे पूर्वनियोजित होतं सज्जन हो. योगायोगाने त्यांची त्या वनात भेट झाली आणि हरण आणि हरणी दोन्ही एकरूप झाले. लक्ष देऊन ऐका. एक हरणी लहान होती. त्या लहान्या हरणीला, छोट्या हरणीला दोन पाडस होते आणि एक मोठी होती, ती मोठी गरोदर होती. तिचे दिवस पूर्ण झालेले होते. गरोदर हरणी होती ती, दिवस पूर्ण झालेले होते. आता ऐका, कथा थोडीशी मोड घेते बघा. या हरणाला आता इथे राहू द्या, तिथे त्या हरणाचं पुढं काय झालं हे ऐकण्याच्या अगोदर आता थोडंसं आपण ती कथा इथे स्टॉप करू आणि हरण पुढे येणार आहेत. ऐका, त्या हरणाचं आणि त्या हरणींचं काय झालं ऐका. असं म्हणतात, इंद्राच्या दरबारामध्ये, इंद्र दरबारामध्ये भूतसेन नावाचा एक चाकर होता, नोकरी करत होता, इंद्राची सेवा करत होता. सेवा करत असताना एक दिवशी इंद्राचं सिंहासन, आसन, शय्यासन, झोपेचं आसन व्यवस्थित टाकल्या न गेल्यामुळे इंद्राला राग आला आणि इंद्रानं त्याला शाप दिला. इंद्राच्या दरबारात राहणारा तो चाकर सज्जन हो, इंद्रानं त्याला शाप दिला आणि सांगितलं, जा, एवढ्या उंच स्वर्गात राहण्याचा अधिकारी नाहीस तू, पतन होईल तुझं, नीच योनीला प्राप्त होशील, म्हणून त्याला शाप मिळाला सज्जन हो. ऐका, कालांतराने तो जो चाकर होता, तो सेवक होता, तो पारधी झाला. पारध्याचा अवतार त्याला मिळाला. पारध्याचं रूप त्याला घ्यावं लागलं आणि नाव त्याचं पडलं चंडभिल. चंडभिल्ल नावाने तो त्याला ओळखायला लागले लोक. वनामध्ये राहिलाय, एक झोपडी त्यानं बनवली आणि वनामध्ये त्या झोपडीमध्ये राहायचा. ऐका, पाप करण्यामध्ये आकर्षण आहे त्याचं. वनामध्ये अनेक निरपराध प्राण्यांची हत्या करायचा. बोलून चालून भिल्ल आहे, पारधी समाजात जन्माला आलाय. निरपराध प्राण्यांची तो हत्या करू लागला, कत्तल करू लागला, शिकार करू लागला. ऐका, एक दिवस शिकारीसाठी गेलाय. पाप एवढं जीवनामध्ये त्याच्या झालंय की विचारू नका. एक दिवस शिकारीला गेला वनामध्ये. दिवसभर शिकार शोधली, काही सापडलं नाही. भुकेनं व्याकुळ झाला, पोटात कावळे ओरडायला लागले. बघता बघता संध्याकाळ झाली. घरी तरी जाऊन काय करावं, कारण घरी जावं तर घरात काही नाही खाण्यासाठी. लेकरं बाळ वाट बघत होते घरामध्ये. तिथं जाऊन काहीतरी खायला मिळेल म्हणून घरी जावं तर घरात बी काही भाकर तुकड्याचा पत्ता नाही, काहीच नाही घरी. शेवटी वाट बघू लागला, इथंच काहीतरी भेटल. सरोवराच्या काठावर गेला, तळ्याच्या काठावर गेला आणि तळ्याच्या काठावर त्याने विचार केला, संध्याकाळच्या वेळेला पाणी पिण्यासाठी एखादं जनावर येईल, पशु पक्षी कुणीतरी येतील म्हणून त्या तळ्याच्या काठावर त्यानं जाळं टाकलं आणि काठावर जाळं टाकून एक बाजूला झाड होतं, त्या झाडावर बसलाय जाऊन. वाट बघत होता सज्जन हो, आता एखादं सावज येईल आणि त्या सावजाला मी पकडेल
आणि त्या सावजाला घात करून मारविल आणि शिकार करून घरी नेईल. ऐका, झाडावर बसलेला आहे, वाट बघतोय, लक्ष त्या सावजाकडे, जाळ्याकडे लक्ष आहे. तेवढ्यामध्ये सज्जन हो, त्या जाळ्याच्या मधात ते जाळं नीट झाडावर बसल्यामुळं दिसत नव्हतं, फांद्या आडव्या येत होत्या, म्हणून आपल्या तलवारीनं त्या फांद्या तोडून काढल्या आणि सगळ्या फांद्या त्या झाडाच्या तोडल्या आणि खाली टाकल्या. फांद्या सगळ्या झाडाच्या खाली टाकल्या आणि वाट बघत होता. लक्ष त्याचं फक्त शिकारीवर आहे. कधी शिकार येते, कधी मी बाण मारतो आणि त्या शिकार कधी करतोय याची वाट तो बघत होता. लक्ष द्या. आणि तेवढ्यात सज्जन हो, रात्रभर वाट बघू लागला. रात्रभर शिकार, रात्रभर झाली, रात्र निघून गेली, शिकार आली नाही. पण त्या रात्री ज्या फांद्या त्याने तोडल्या होत्या त्याचा पाला तोडायचा, टाकायचा खाली, तोडायचा, टाकायचा खाली. लाखो पानं, त्या फांद्याचे लाखो पानं त्यानं सज्जन हो तोडून तोडून खाली टाकले. जागं राहायचंय ना, जागं राहायचंय ना, म्हणून पानं तोडायचं आणि खाली टाकायचा, पानं तोडायचं आणि खाली टाकायचा. मनात एकच फक्त चिंतन आहे, शिकार मला करायचे. ऐका, तेवढ्यात पहाट झाली आणि सज्जन हो, माझ्या भोलेनाथाला एवढा आनंद झाला की अरे असा कोणता भक्त आहे की लाखो बेलाची पानं माझ्यावर त्याने आज अर्पण केले. भोलेनाथ प्रसन्न झाले आणि भोलेनाथाने ठरवलं या भक्ताला मला काहीतरी दिलं पाहिजे. पण भगवान भोले बाबा स्वतः नाही गेले, भोलेनाथाने यमराजाला पाठवलं. यमराजाला सांगितलं, तू जा त्या भक्ताकडे जा आणि त्या भक्ताची इच्छा अपेक्षा काय जी असेल ती पूर्ण करून ये. यमराज गेले. यमाला त्यानं पाहिलं, विचारलं, कोण तुम्ही, कुठून आलात, स्वर्गलोकातून आलात का, गंधर्व आहात का कुणी, कारण तुम्ही पृथ्वीवरचे दिसत नाही, तुम्ही कोण आहात सांगा. यमराजाने आपली स्वतःची हकीकत सांगितली आणि मला भोलेनाथानं पाठवलंय म्हणून सांगितलं त्याला. कशासाठी आलात तुम्ही. त्यावेळेला यमराजाने सांगितलं, तू जे रात्रभर पानं तोडून खाली टाकलेस ना, तुला माहिती नव्हतं हे झाड कशाचं, हे बेलाचं झाड आहे. आणि जे पानं लाखोच्या संख्येनं तोडून खाली टाकलेस त्या ठिकाणी खाली जुन्या काळातलं, पुरातन काळातलं शंकराचं पिंड महादेवाची होती, त्या पिंडीवर सगळे ते पानं पडले. आणि त्यामुळे भगवान भोलेनाथ तुझ्यावर प्रसन्न झालेत आणि त्या महादेवानं मला तुझ्याकडे पाठवलंय. बोल भक्ता, काय पाहिजे सांग, तू म्हणशील ती इच्छा मी आता पूर्ण करू शकतो. मागायला वेळ लागेल, द्यायला वेळ लागणार नाही, सांग काय देऊ सांग. त्यावेळेला सज्जन हो, त्या भिल्लाने एकच इच्छा व्यक्त केली. म्हणला, मला बाकीचं काही नको, मला जर तुम्हाला काही द्यावं वाटत असेल, एक तर मी दिवसभर भुका आहे, रात्र गेली, माझ्या पोटात काही नाही, मला फक्त एक द्या म्हणे. मला पशु पक्ष्याच्या मनातला संवाद, त्यांचं बोलणं, जंगलातल्या पशु पक्ष्यांचं बोलणं मला कळावं, ते मला कळालं पाहिजे, एवढं वरदान तुम्ही मला द्या, बाकी काही नका देऊन, तुम्ही जा म्हणे निघून. इंद्राने सज्जन त्या यमराजानं त्याला त्याची इच्छा पूर्ण केली आणि वरदान दिलं. यमराज निघून गेले. पुन्हा आता सकाळ झाली. आता त्याला माहिती होतं एखादं शिकार, एखादं सावज येईल आणि मी घात लावून बसला, बाण सज्ज करून सज्जन हो. आणि तेवढ्यात उड्या मारत मारत, आनंद व्यक्त करत एक हरिण उड्या मारत मारत पाणी पिण्यासाठी त्या तलावाच्या जवळ आलं. जसं त्या हरिण जवळ आलं तसं ते हरिण त्या जाळ्यात अडकलं. हरिण जाळ्यात अडकल्या बरोबर यानं पाहिलं सज्जन होऊन, बाण तयार केला होता, तो बाण त्या हरणाला मारणार. तेवढ्यात थोडा थांबला, थोडा वेळ थांबलाय. ते हरिण व्याकुळ झालं, झटापटा करू लागलं, स्वतःची सुटका करण्याचा प्रयत्न करू लागलं. सज्जन हो, ऐका, बाण मारणार होता तो, त्याला बाण मारणार, पण माझा गेलेला नवरा
त्या हरणाची बायको विचार करते, छोटी बायको. आता आले पुन्हा पुढे हरण. त्या हरणाची जी छोटी बायको होती ती मनात विचार करू लागली, माझा गेलेला नवरा एवढा वेळ झालाय तरी आणखी का आला नसेल, माझे मालक का आले नसतील. म्हणून ती हरणाची छोटी बायको जी होती ती हरणी आली आणि तिनं पाहिलं तर आपला नवरा जाळ्यात अडकलेला हे तिला दिसलं. काय करावं कळेना, प्रयत्न करू लागली. त्या वाघूर जे होतं त्या जाळ्याला करांडण्याचा प्रयत्न करू लागली, तुकडे करण्याचा प्रयत्न करू लागली, पण निष्फळ झाली. हे सगळं दृश्य झाडावर बसलेला तो चंड भिल्ल पाहतोय. काय झालं माझ्या जीवनात आज हे? आज माझा पती जाळ्यामध्ये अडकलाय, आता शिकारी येईल आणि माझ्या पतीला घेऊन जाईल, मारून टाकेल. म्हणून ऐका मायबाप, त्याची ती पत्नी कासावीस झाली. डोळ्यातून अश्रूच्या धारा तिच्या येऊ लागल्या. लक्ष द्या, ती हरणी व्याकुळ झाली आहे सज्जन हो, व्याकुळ झाली आहे. माझा पती अडकलेला आहे, मनात विचार करते. दोघांचं प्रेम ओसंडून वाहू लागलं. डोळ्यातून पाणी आलंय त्या पत्नीच्या. मुखाला मुख लावलं, चुंबन घेतलं, मान टाकली नवऱ्याच्या खांद्यावरतीनं मान टाकली. मालक काय झालं हे? आज काय वेळ आली आपल्यावर ही? ती पत्नी, छोटी पत्नी रडू लागली सज्जन हो. ऐका, दुःखाचा डोंगर कोसळलाय आज या दोन्ही हरणांवरती. आणि ऐका, या दोन्ही हरणाचं आणि हरणीचं दोघाचा संवाद हा ऐकत होता. ते काय म्हणतात एकमेकाला, कारण त्याला वरदान मिळालेलं आहे पशु पक्ष्यांचं बोलणं कळावं म्हणून. लक्ष द्या. आणि हरिण व्याकुळ झालेलं हरिण आहे, ते बायकोला समजावण्याचा प्रयत्न करते. ते म्हणते, अगं जाऊ दे, माझंच काहीतरी वाईट कर्म असेल आणि त्या माझ्या वाईट कर्मामुळे आज माझ्यावर ही वेळ आली आहे. पण ऐक, तो शिकारी आता त्याला येण्याची वेळ झाली असेल. त्यानं हे जाळं अडकून ठेवलं होतं मुद्दाम माझ्यासाठी. आता मी या जाळ्यात अडकलोय, एक काम कर, तू घरी जा, तू घरी जा. आता माझी चिंता करू नको. तुझे जे घरी छोटे छोटे लेकरं आहेत ना, पाडसं आहेत ना, त्या पाडसांचा विचार कर आणि तू परत घरी जा म्हणून तिला सांगितलं. पण ती हरणी जायला तयार नाही सज्जन हो. हरणी जात नाही आणि पती मात्र, ते हरिण मात्र तिला सांगते की तू जा. त्यावेळेला त्याची बायको म्हणते, नाही मालक, मी अशी जाऊ शकत नाही, मी अर्धांगिनी आहे तुमची. बोहल्यावर ज्या वेळेला मी तुमच्या बरोबर 7 फेरे मारले ना, त्याच वेळेला मी तुमची पत्नी बनत असताना मी ठरवलं होतं, तुमच्या सुखात मी सुख मानेल आणि तुमच्या दुःखामध्ये मी दुःख मानेल. आज तुमच्यावर दुःखाची वाईट वेळ आली म्हणून मी तुमची साथ सोडून जाऊ शकत नाही. जर इथे तुमचा मृत्यू होणार असेल तर मी सुद्धा इथेच मरणार. जो कोणी तो शिकारी असेल त्या शिकाऱ्याला म्हणेल की पहिलं बाण मला माझ्या छाताडात मार आणि नंतर माझ्या पतीला मार. जाणार नाही म्हणे, मी जात नसते. दोघांचं हे बोलणं त्या भिल्लानं ऐकलं सज्जन हो. गैवरून गेला तो भिल्ल झाडावर बसलेला. काय भावना आहेत आणि काय प्रेम आहे म्हणे या मुख्य प्राण्यांच्या अंतःकरणामध्ये. तेवढ्यात सज्जन हो, या दोघांचा संभाषण चालू असताना त्या हरणाची जी दुसरी बायको होती, मोठी पत्नी, ती आली. गरोदर असलेली ती पत्नी, तिनं लांबूनच पाहिलं, माझा नवरा जाळ्यात अडकलाय, काय आज वेळ आली ही. आणि ती हरणी जशी धावत आली सज्जन हो, आपल्या पतीच्या जवळ आली. त्या पतीच्या मुखाला मुख लावलं, पतीच्या मानेवर तिनं मान टाकली. मालक, काय वेळ आली आज ही आपल्यावर. कुणी हे जाळं टाकलं असेल, कुणी अडकवलं असेल तुम्हाला. आणि ती मोठी बायको, ती मोठी पत्नी रडू लागली सज्जन हो. त्या मोठ्या पत्नीनं त्या छोट्या पत्नीला सांगायला सुरुवात केली. ती म्हणली, तू आता घरी जा, तुझ्या पिल्ल घरी, तुझे छोटे छोटे पिल्ल आहेत, तुझे पाडसं आहेत, ते वाट बघतील. बराच वेळ झालाय तू घरी गेली नाहीस, तुझे पाडसं विचार करतील.
किंवा आमची आई आणखी का आली नाही म्हणून ते सैर भैर वनामध्ये फिरत राहतील. तू घरी जा. त्यावेळेला ती धाकली म्हणते, नाही, मी माझ्या पतीसोबतच राहणार. माझ्या डोळ्यासमोर जर माझ्या पतीचा, माझ्या नवऱ्याचा मृत्यू होणार असेल आणि माझा पती जर स्वर्गाला जाणार असेल तर माझं इथं काय काम आहे? मी सुद्धा स्वर्गाला जाणार माझ्या पतीच्या बरोबर. मी सुद्धा स्वर्गाला निघून जाणार. उलट ती छोटी असणारी पत्नी म्हणते, त्या मोठ्या पत्नीला म्हणू लागली, अगं तू गर्भिणी आहेस, तुझ्या पोटात गर्भ आहे, तू आता थांबू नको. तो शिकारी येईल आणि आमच्या दोघाच्या बरोबर तुला पण मारून टाकील. ऐक, तू मोठी आहेस, माझं म्हणणं ऐक, तू घरी जा. आमच्या मृत्यूच्या नंतर तू आत्महत्या करू नकोस, कारण तुझ्या पोटामध्ये एक छोटासा गर्भ आहे. आपल्या वंश वाढवण्याचं काम तू घरी जाऊन कर आणि माझ्या दोन्ही लेकरांचा, माझ्या दोन्ही पिल्लांचा सांभाळ तू कर. तू मोठी म्हणून तू खांद्यावर जबाबदारी घे आणि आमच्या माघारी आमचा सगळी जबाबदारी तू तुझ्या खांद्यावर घे. जा तू माघारी. त्यावेळेला ती गर्भीण असणारी हरणी ती बी ऐकत नाही सज्जन हो. ती मोठी हरणी जी होती, मोठी पत्नी, नवऱ्याच्या मानेवरतीनं मान टाकली, रडू लागली सज्जन हो. ती म्हणली, नाही मालक, आज जर तुमचा मृत्यू होणार असेल तर मी तुम्हाला एकट्याला मरू देत नसते. मोठी पत्नी सुद्धा मरायला तयार झाली. ती म्हणली, मला बाकी काही माहिती नाही, कुणाचे मुलं, कुणाचे लेकरं, कुणाचे बाळ. मी ठरवलंय ना, तुम्ही माझे पती असाल तर पतीच्या सुखात आणि पतीच्या दुःखामध्ये सहभागी होणं हे पत्नीचं कर्तव्य आहे. दोन्ही पत्न्या सज्जन हो मरायला तयार झाल्या आणि हा चंड नावाचा भिल्ल झाडावरून हे सगळं दोघींचं या सगळ्या या हरणांचा संवाद तो पाहत होता. मोठ्या पत्नीनं त्या छोटीला सांगितलं, म्हणे तू जा, तू घरी जा, वासरं पाडसं तुझी वाट पाहत असतील. शेवटी नाविलाजानं ती धाकली पत्नी सज्जन हो घरी आली. ती छोटी पत्नी घरी आली आणि तिनं पाडसाला आपल्या छातीला लावलं, पिल्लाला छातीला लावलं, आपलं स्तनपान केलं, दूध पाजलं, डोळ्यातून अश्रू येत आहेत. त्या पाडसाला म्हणू लागली, बाळांनो, आता ही तुमची ना आमची ही शेवटची भेट आहे. आता याच्यानंतर पुन्हा नाही भेटी. जड अंतकरणाने त्या आपल्या पिलाला तिने आपल्या छातीला लावलं मायबाप आणि सांगितलं, राजांनो, याच्यानंतर आता तुमची ना आमची भेट होणार नाही. तुमचा बाप जाळ्यामध्ये अडकलाय, तुमच्या बापाला शिकाऱ्यानं पकडलंय. आता मी सुद्धा माझ्या पतीसोबत मरायला चालले. आता तुम्ही तुमच्या जीवनाचा सगळा कारभार तुम्ही बघा. ते छोटे छोटे पिल्ल पाडसं म्हणले, आई, आम्हाला असं वाऱ्यावर सोडून मरायला चाललीस? अगं आम्ही तुझे लेकरं आहोत. एक लक्षात घे, अगोदर आमचा मृत्यू होईल आणि नंतर तुझा मृत्यू होईल. पहिलं आम्ही त्या शिकाऱ्याला जाऊन सांगू, विनंती करू, आधी आम्हाला मारा मग आमच्या मायबापाला मारा. ऐकत नाही ते छोटे छोटे पाडस सज्जन हो. छोटे छोटे पाडस सुद्धा आपल्या आईच्या सोबत ते लेकरं सुद्धा आले सज्जन हो. ते लेकरं म्हणले, आधी आम्ही मरू आणि नंतर तुम्ही मरा. ऐका, 5ही जण, तो हरीण, त्याच्या 2 बायका आणि 2 पाडस, 5ही जण मरायला तयार झाले. 5ही जण मरायला तयार झाले सज्जन हो. असं आता 5ही जण तिथं आलेत. तेवढ्यात तो चंड भिल्ल झाडावरून खाली उतरला. हातात त्याच्या बाण आहे. तेवढ्यात ती मोठी हरणी पुढे गेली. तिनं हात जोडले आणि सांगितलं, शिकारी दादा, मारायचं असेल ना तर तुम्ही मला मारा, पहिलं मला मारा. माझी फक्त एक विनंती, तुमच्या चरणाला स्पर्श करून विनंती करते,
माझ्या नवऱ्याला तुम्ही मोकळं सोडा, त्याला तहानेनं तो व्याकुळ झालेला आहे. फक्त एकदा माझी एकच विनंती आहे, त्याला मारायचे ना तुम्हाला नक्की मारा, पण कमीत कमी त्याला पाणी पिऊ द्या. पाणी पिल्यानंतर तुम्ही त्याला मारा, अगोदर मारू नका. ऐका, मोठी हरणी मरायला तयार झाली, तेवढ्यात ती छोटी सुद्धा आली. ती छोटी हरणी येण्याच्या आधी ते दोन छोटे छोटे पाडस पुढे गेले. ते छोटे पाडस त्या शिकाऱ्याला म्हणू लागले, दादा, आमच्या मायबापाला मारण्याच्या आधी आम्हाला मारा. तुम्हाला मांस पाहिजे ना खाण्यासाठी, आमचं मांस आम्हाला मारा, आमचं मांस कापा आणि आम्हाला खा. आमचं कवळं कवळं मांस तुम्हाला खायला पण चांगलं लागल, हे आमचं मांस कापा, मारून टाका आम्हाला. आमच्या मायबापाला आमच्या समोर नका मारू. लहान लहान लेकरं विनंती करू लागले, सज्जन होते, पाडस विनंती करू लागले, आमच्या मायबापाला मारण्याच्या आधी आमचा मृत्यू होऊ द्या. तेवढ्यात ती छोटी हरणी ती बी पुढे आली. ती बी त्या शिकारी दादाला विनंती करते, माझ्या नवऱ्याला सोडून द्या, मोकळं सोडा, पाणी तर पिऊ द्या, आम्हाला सगळ्याला मारा तुम्ही, पण माझ्या नवऱ्याला पाणी पिऊ द्या. त्याच्या अंतकरणामध्ये दया निर्माण झाली. सज्जन हो, मन गहिवरून आलं त्या पाडसाचं, त्या भिल्लाचं. शिकारी भिल्ल आहे, पण या सगळ्या हरणांचा संवाद त्याने ऐकला आणि मनात विचार करू लागला की अरे, या मुक्या प्राण्याला सुद्धा किती भावना आहे, किती भावना आहेत त्यांना. अरे काय जीवन आहे, आज हे एक दुसऱ्यासाठी मरायला तयार आहेत, काळाच्या जबड्यात जायला तयार आहेत. मनात तो विचार करत होता सज्जन हो. पण ते सगळे विनंती करत होते, आमच्या मालकाला सोडा, हरणाला सोडा. तो भिल्ल म्हणला, सोडायला काही नाही, पण तुम्ही जर पळून गेलात तर सोडल्यावर. त्यावेळेला ते छोटे छोटे पिल्ल म्हणले, नाही पळून जाणार आम्ही तुमच्या समोर उभा राहतो. मारायचं ना तर आम्हाला मारा, आम्ही ते पाप करू शकत नाही. हे बघा, या जगामध्ये जेवढे पाप असतील, जितके पाप असतील, 5 महापाप जे आहेत, चोरी करण्याचं पाप, दारू पिण्याचं पाप, छोट्या बाळाची हत्या करण्याचं पाप, गुरुपत्नीकडे वाईट नजरेनं पाहण्याचं पाप, माय बापाला घरातून हाकलण्याचं पाप, माय बापाचा त्रास देण्याचं पाप, जगातले जेवढे सगळे पाप असतील ते सगळे पाप आम्हाला लागतील जर आम्ही पळून गेलो तर. आम्ही तुम्हाला शब्द देतो, आम्ही पळून जाणार नाहीत. फक्त आमच्या मालकाला सोडा, आमच्या मालकाला मोकळं करा. सज्जना हो, या सगळ्या हरणांचं, या परिवाराचं बोलणं त्याने सगळं ऐकलं. गैवरून आला सज्जनाहून, ठरवलं त्या भिल्लानं. म्हणला नाही, आता माझं मन बदलून गेलंय. अरे, मारण्यासाठी जाळं टाकलं होतं, पण आज तुम्हाला सगळ्याला शब्द देतो. तुमच्या मुक्या प्राण्याचा संवाद ऐकला, तुमच्या मनातलं प्रेम पाहिलं, आणि आज माझं मन बदलून गेलंय. ठरवलंय मी माझ्या मनामध्ये की मी आता कुणालाच मारणार नाही, तुम्हा सगळ्याला मुक्त सोडून देणार आहे, मोकळं सोडून देणार आहे. त्यावेळेला ते म्हणू लागले, नाही असं करू नका. तुम्ही काल दिवसभर तुम्ही भुके आहात, हरणं म्हणतात. तुम्ही दिवसभर भुके आहात, तुम्ही रात्र घालवलीये, तुमच्या पोटात अन्नाचा कण नाही. आम्हाला कल्पना आहे की काहीतरी खाल्ल्याशिवाय तुम्ही जगू शकणार नाहीत. आमची विनंती आहे, आम्हाला सगळ्याला मारा आणि तुमच्या घरच्या लेकरा बाळांना त्यांचं भरण पोषण करा. टपा 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 डोळ्यातून पाणी त्या शिकाऱ्याचं आलं आणि तो शिकारी मनात विचार करू लागला, अरे, हे मुके प्राणी मरायला तयार झालेत माझ्या लेकरा बाळासाठी. अरे, हा कुठला न्याय आणि कुठला असा हा धर्म आहे? आपल्या स्वतःच्या लेकरा बाळाचं पोट भरण्यासाठी मुक्या प्राण्याचा जीव घेणं हा कुठला धर्म आहे? कुठला न्याय आहे हा न्याय नाही, सरासर हा अन्याय आहे. मायबाप, विनंती असेल माझी तुम्हाला, या कथेतून हा बोध नक्की तुम्ही घ्याल. जर कुणी मांसाहार करत असेल तर ही गोड कथा ऐकून निर्णय घ्या आपल्या अंतःकरणामध्ये
की आपल्या लेकरा बाळाचं पोट भरण्यासाठी जर एखादा पारधी विचार करत असेल, आपल्या लेकरा बाळाचं पोट भरण्यासाठी दुसऱ्याच्या लेकरा बाळाला मारणं हा जसं पाप हे जसं हा जसा अधर्म आहे, तसा अधर्म आपणही आपल्या जीवनामध्ये करू नये. जगण्यासाठी अन्न पाण्याची व्यवस्था माझ्या परमेश्वरानं करून ठेवलेले जिभीचे चोचले पुरवण्यासाठी सज्जनाहो निरपराध प्राण्यांची हत्या आणि कत्तल कधी करू नका. माझ्या संतांनी सांगितलं, मांस खाऊन हौस करी आणि जोडोनी वैरी ठेविला, जोडोनी वैरी ठेविला. आपण हौस म्हणून मांस खातो, पण लक्षात घ्या सज्जन हो, व्याजासहित आपल्याला ते चुकवावं लागतंय, व्याजासहित पुरवावं लागतंय सज्जन हो. केले कर्म झाले त्याची भोग आले, केले कर्म झाले त्याची भोग आले, केले कर्म झाले त्याची भोग आले, केले कर्म झाले त्याची भोग आले. उपजले मेले ऐसे कीर्ती, उपजले मेले ऐसे चित्ती, केले कर्म झाला हरपल चिंता, हरिमुखी गाता हरपल चिंता, हरिमुखी गाता हरपल चिंता, हरिमुखी गाता हरपल चिंता. त्या पारध्यानं ठरवलं सज्जन हो, नाही मारायचं मला आज यांना. ते पाचही परिवारातले लोक ते म्हणू लागले, आम्हाला मारा. आम्हाला मारून जर तुम्हाला इथून आम्हाला 5 जणाला तुम्हाला घरी नेण्यासाठी जर कष्ट होत असेल, तर त्या हरणाचा परिवार म्हणू लागला, आम्ही तुमच्या घरी येतो, आम्ही घरी येतो तुमच्या, तिथं जाऊन आम्हाला मारा, आम्हाला घरी नेऊन मारा, आम्ही येतो तुमच्या बरोबर. ही दया पाहिली, ह्या प्रामाणिकपणा त्या जनावराचा, मुख्य जनावराचा प्रामाणिकपणा पारध्यानं पाहिला आणि त्याचा अंतकरण गैवरून आलं, ढसा ढसा रडू लागला सज्जन हो. आणि त्याच वेळेला माझ्या महादेवाच्या अंतकरणामध्ये करुणा निर्माण झाली आणि भगवान भोलेनाथ त्या वनामध्ये प्रगट झाले. महादेवाचं विमान त्या ठिकाणी आलं आणि माझ्या भोलेनाथानं त्या पारध्याला हृदयाला लावलं. त्या 5ही पाडस जे होते, हरण होते ना, त्या हरणाला माझ्या भोलेनाथाने सज्जन हो त्यांना दिव्य शरीर त्यांना प्राप्त झालं, पुन्हा प्राप्त झालं. तो सोमदत्त नावाचा राजा हरण झाला होता, त्याच्या 2 बायका हरणी, त्याचे 2 लेकरं पाडस झाले होते. त्यांना त्या हरणाच्या योनीतून माझ्या भोलेनाथानं मुक्त केलं. त्या तो दिवस होता महाशिवरात्रीचा, कारण त्या हरणाने सुद्धा त्यांना बी उपवास घडला होता. आणि या चंड भिल्लाला सांगितलं, तुला सुद्धा येण्यासाठी माझं विमान येणार, पुढच्या शिवरात्रीला, त्याच्या पुढच्या शिवरात्रीला नेण्यासाठी त्या चंड भिल्लाला सुद्धा महादेवाचं विमान आलं. त्याने शिवरात्रीचा उपवास केला, भोलेनाथाच्या पिंडीवर बेलाची पानं अर्पण केले. आणि सज्जन हो, चंड बिल्लाचा जर उद्धार महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाचा उपवास केल्यानं, भोलेनाथाच्या पिंडीवर बेलाचे पानं अर्पण केल्यानं होणार असेल, तर मला वाटतं बेलवाडीकर आपण सुद्धा ही कथा ऐकल्यानंतर ही गोड पर्वणी मला वाटतं ही जाऊ देणार नाहीत, संधी ही सोडणार नाहीत. आता ही गोड कथा ऐकल्यानंतर इमानदारीनं सांगा, महाशिवरात्रीचा उपवास कोण कोण धरणार? हात वर करून सांगा. वा, धन्यवाद. सगळेच धरा.
त्या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी लहान लेकराला सुद्धा अन्न खाऊ घालू नका. 2 वर्षातल्या 2 एकादशी लहान लेकराला सुद्धा धरू द्या. मांसाहार करू नका. हात जोडून विनंती माझी तुम्हाला. कारण ही कथा ऐकून जर तुमच्या अंतःकरणामध्ये मुक्या प्राण्याविषयी संवेदना निर्माण होणार नसतील तर माझ्यासारखे शिवानंद शास्त्री 1 नाही 1000 जरी निघून गेले तर तुमच्या मनात काही बदल होणार नाही. समजून घ्यायचं तुमची घागर पालथी आहे. 1 लोटा जल नाही, अख्खं पाईपलाईन जरी त्या पालथ्या घागरीवर आणून टाकली तर उपयोग नाही. मग काही 2 एकादशी कुटुंबामध्ये धरा. हळूहळू कमी करा. मांसाहार करत असाल तर हळूहळू कमी करा. एक लक्षात घ्या, तुमच्या घरामध्ये लक्ष्मी नांदत नाही असं वाटत असेल ना, आज घराघरामध्ये वाद आहेत, तंटे आहेत, भांडण आहेत. माता माऊल्यांनो, एक तुम्हा सगळ्याला विनंती, तुमच्या हातात आहे. पहा, तुमच्या लेकरांवर, तुमच्या घरातल्या परिवारातल्या छोट्या छोट्या मुलावर चांगले संस्कार लागावेत असं वाटत असेल ना, तर एक निर्णय तुम्ही घ्या. ज्या घरामध्ये, जे तुमच्या घरामध्ये जे किचन आहे, स्वयंपाक घर जे आहे, त्या स्वयंपाक घरामध्ये आजची कथा ऐकल्यापासून निर्णय घ्या की इथून पुढं नवऱ्याला विनंती करा की मालक, आम्ही तर खाणार नाही पण तुम्ही सुद्धा जर खाणारच असाल एवढं सगळं सांगून बी विनंती करून बघा, सोडून द्या. आणि महाशिवरात्रीच्या दिवशी दोघं नवरा बायको यज्ञाला बसा. आणि यज्ञाला बसण्याच्या आधीच पवित्र तुळशीची आणि पवित्र रुद्राक्षाची माळ गळ्यात घाला. ऐकलं नवऱ्यानं तर ठीक, नाही ऐकलं तर कमीत कमी तुम्ही निर्णय घ्या की इथून पुढे आमच्या घरातल्या किचन मध्ये कसल्याही प्रकारचं मांस शिजणार नाही. लिहून घ्या माझ्याकडून, ज्या घरामध्ये मुक्या प्राण्याचं मांस शिजल ना सज्जन, त्या घरामध्ये कधी सुखाची अपेक्षा करायची नाही. हे मी तुम्हाला शाप नाही देत, पण लिहून ठेवा. तुम्ही तुमच्या वहीवर लिहून ठेवा. तुमच्या आयुष्यामध्ये कधीच आनंद नावाची गोष्ट भेटणार नाही तुम्हाला. घरामध्ये मुक्या प्राण्याचं मांस, त्या नवऱ्याला सांगा तिकडच धाब्यावर जाय, इथं आम्हाला करायला लावू नको. तुला जगायचं ना तिकडं धाब्यावर जाय, पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ करूनच घरी ये. झोपायला सुद्धा घरी येऊ नको, तिकडच झोप. स्वयंपाक घर म्हणजे सामान्य नाही ना मायबाप. आपण त्याला अन्नपूर्णा माता म्हणतो, आणि अन्नपूर्णा माता ही शंकर भगवंताची अर्धांगिनी आहे. त्या अन्नपूर्णा मातेच्या घरामध्ये जिथे अन्न बनते, अन्न सामान्य नाही. लक्षात घ्या, आपण जेवायला बसलो की मंत्र म्हणत असतो. कोणता? वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. लक्ष द्या, लक्ष द्या. जेवायला बसल्यावर जेवण म्हणजे काय आहे? सहज हवन. आता पुढे आहे का? सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्व अन्न हे. बोला पुढे बोला. अन्न काय? अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नो हे. काय ते? जानिजे यज्ञ कर्म. पोट भरणं म्हणजे, पोट म्हणजे कचरा कुंडी नाही, पोट म्हणजे यज्ञ. यज्ञ. उदर भरण नो हे, जानिजे यज्ञ कर्म. यज्ञ सज्जन हो, यज्ञ. आता उद्यापासून यज्ञ सुरू होईल इकडं पाठीमाग. त्या पवित्र यज्ञामध्ये काही बी टाकलं तर चालतं का हो? हाडं, मांस, कचरा कुंडी आहे का ती?
जमल का सांगा? उद्यापासून जो यज्ञ सुरू होणार आहे त्याच्यामध्ये 5 प्रकारच्या पवित्र समिधात, पवित्र गाईच्या तुपाची धार त्याच्यामध्ये टाकल्या जाणार आहे. तसं पोट हा सुद्धा एक यज्ञ आहे. पोट म्हणजे कचरा कुंडी नाही, पण आज माणसानं त्या पोटाला कचरा कुंडी बनवून ठेवली. एक लक्षात घ्या, एक उदाहरण सांगतो तुम्हाला. जैसे सेवी जे अन्न आणि तैसेची होय मन. मन जर चांगलं व्हावं वाटत असेल तर अन्न चांगलं ग्रहण करा. शुद्ध अन्न, सात्विक अन्न घ्या, पवित्र अन्न घ्या. तर आज माणसं म्हणतात म्हाताऱ्या म्हाताऱ्याचं शिकाय येते. लेकर मोठे झालेत, साहेब झालेत, मोठमोठ्या हुद्द्यावर आहेत, नोकरीला लागलेत, पण म्हातारा म्हातारी म्हणतात आमचे पोरं आम्हाला सांभाळीतच नाहीत. कसे सांभाळतील? त्या लेकराला, त्या पोरांना लहान होते तेव्हापासून तुम्ही चांगले संस्कार दिले नाही. प्रेमाने त्यांना कोंबड्याचे अंडे खाऊ घातले. घे बाळा घे. खरं सांगू सज्जन हो, मांस खाऊ घातल्यामुळं ज्या बकऱ्याचं मांस खाऊ घातलं त्या बकऱ्याला 2 महिन्याचं झालं की माय कळत नाही त्याला. आणि त्या बकऱ्याचं मांस तुम्ही त्या लेकराला खाऊ घालता. त्या बकऱ्याचं मांस, त्याचं रक्त तुमच्या त्या पोरांच्या शरीरात आहे. जे बकरं माय बाप त्याला कळत नाही 2 महिन्याचं झाल्यावर, आणि त्या बकऱ्याचं मांस खाऊ घातलेल्या त्या लेकराला काय माय बाप कळणार आहे? उचला म्हणते त्या म्हाताऱ्या म्हातारीला, जाऊ द्या, गोईंग टू वृद्धाश्रम. आज भावना राहिल्या नाहीत माणसाच्या मनामध्ये. त्याचं कारण अन्न बदललंय, अन्न दूषित झालंय. अन्न जर पवित्र असेल ना, माफी मागून बोलतो, मी जातीवादावर बोलत नाही, पण आजही लोक म्हणतात ब्राह्मण समाज सगळ्याच क्षेत्रामध्ये वर कशामुळे? जळू नका तुम्ही, त्यांना फॉलो करा. ते कसं जगतात त्यांचा विचार करा. आजही त्या ब्राह्मणाच्या घरामध्ये त्रिकाल संध्या होते. जेवायला बसले की विधीपूर्वक जेवण आहे. आपल्यासारखं कुठं बी कट्ट्यावर वट्यावर बसून ते जेवत नाहीत. मांडी घालूनच बसणार. जेवायला बसायचं म्हणलं की अधिष्ठान असतं, आसन टाकून बसणार. कुठं बी बसत नाहीत आणि काही बी खात नाहीत. भोजन करण्याची एक पद्धत आहे, विधी आहे, परंपरा आहे. आणि खात असताना शुद्ध सात्विक जीवन त्यांच्या जेवणात आहे. त्याचा परिणाम आहे सज्जन हो, तुम्ही सुद्धा ब्राह्मण नाही, ब्राह्मणाचे बाप होऊ शकाल. आज जातीने जो जन्माला जातीत आलाय तोच ब्राह्मण असतो असं नाही. सामान्य जातीत आलेला, जन्माला आलेला माणूस सुद्धा ब्राह्मण होऊ शकतो, लक्षात घ्या. पण तुमचं कर्म, तुमचं वागणं, तुमची जीवन प्रणाली तशी होणं गरजेचं आहे. खानपान फार महत्वाचं आहे. सामान्य माणसं आहेत तुम्ही, आम्ही लक्षात घ्या. आपल्यावर त्या अन्नाचा परिणाम होईल याच्यात नवल नाही. भीष्माचार्यासारख्या नैष्टिक ब्रह्मचार्याच्या मनावर त्याचा परिणाम झाला होता. ज्या वेळेला द्रौपदीला सज्जन हो भरलेल्या सभेमध्ये विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला होता, त्यावेळेला द्रौपदीला माहिती होतं की ज्या सभेमध्ये भीष्माचार्य बसलेले आहेत त्या सभेत माझ्या अंगाला कोणाचे हात लावायची मजाल नाही. पण ज्या वेळेला दुर्योधन आणि दुःशासनानं तिची साडी ओढण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला सगळ्यात पहिलं त्या द्रौपदीने समोर हात पसरले होते. कोणाच्या? भीष्माचार्यांच्या. भीष्माचार्याला द्रौपदी म्हणाली, सांगा पितामह, ज्या पत्नीचे पती अगोदरच द्यूत कर्मामध्ये हरलेले आहेत त्या हरलेल्या पतीला आपल्या पत्नीला डावावर लावण्याचा अधिकार आहे का? कारण माणूस हरला म्हणजे तिचे पती हरले होते, अगोदर पांडव हरले होते, आणि हरलेले माणसं हे त्यांचा स्वतंत्र अधिकार काही राहत नसतो. ते हरले म्हणजे संपला विषय. ज्यांनी त्याला हरवलं ते त्याचे गुलाम झालेले असतात. ते आता त्यांचा अधिकार संपलेला असतो. पांडवांचा अधिकार संपलेला असताना सुद्धा, पहिल्या वेळेस स्वतः हरलेले असताना सुद्धा दुसऱ्या डावामध्ये त्यांनी द्रौपदीला डावावर लावलं होतं. हे न्याय संगत नव्हतं. त्यांना तिला डावावर लावण्याचा अधिकारच राहिला नव्हता पांडवांना, पण तरी बी लावलं होतं सज्जन हो. आणि दुसऱ्या डावात द्रौपदीला बी हारून बसले.
डावावर लावणं हाच अधिकार नव्हता, पण द्रौपदीला हरल्यामुळं त्या दुर्योधन दुःशासनानं तिला भरलेल्या सभेत ओढत आणलं आणि तिला विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला द्रौपदीनं विचारलं होतं, सांगा पितामह, ज्या पत्नीचे पती द्यूत कर्मात हारलेले त्यांना आपल्या बायकोला डावावर लावण्याचा अधिकार आहे का? त्यावेळेला भीष्माचार्याची मान खाली गेली होती, काही बोलले नाही, ते तोंडातून शब्द निघाला नाही पितामहाच्या सज्जन व्हाय का. आणि तेच भीष्म पितामह ज्या वेळेला शेरपंजरी पडलेत, अर्जुनानं त्यांच्या शरीरात बाणाची चाळणी करून टाकलेली, त्यांच्या शरीराची बाणाने, बाणाच्या शय्येवर पितामह झोपलेले आहेत. पांडव तिथं त्यांना भेटायला गेले, द्रौपदी सुद्धा गेली होती. पांडवांना भीष्म पितामह ज्ञान सांगू लागले आणि द्रौपदी जोरजोरानं हसू लागली. मी एवढी शांत रसात तुम्हाला कथा सांगतो आणि एखादी माय माऊली उठून जोरजोरानं हसायला लागली तर विक्षेप होईल का नाही सांगा. द्रौपदी हसत असताना पितामह विचारू लागले, बेटा द्रौपदी क्यों हंस रही हो, मुझसे कुछ गलती हो गई? त्यावेळेला द्रौपदी म्हणते, कुछ नहीं पितामह, ऐसे ही हंसी आ गई. नहीं 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 द्रौपदी, तुम आर्य नारी हो और आर्य नारी ऐसे ही नहीं हंसा करती, कुछ तो कारण होगा, कोई वजह होगी, बताओ क्यों हंस रही हो. त्यावेळेला द्रौपदी सांगू लागली, माझ्या हसण्याचं कारण एक आहे पितामह, आज मला हसायला आलंय आणि हसू नको तर काय करू. अहो पितामह, आठवा तो दिवस ज्या वेळेला भरलेल्या सभेमध्ये दुर्योधन आणि दुःशासन मला विवस्त्र करण्याचा प्रयत्न करत होते, त्यावेळेला सगळ्यात पहिलं मी तुम्हाला विचारलं होतं, पितामह सांगा, ज्या पत्नीचे पती द्यूत कर्मात हरलेले त्या पतीला आपल्या पत्नीला डावावर लावण्याचा अधिकार आहे का, असा प्रश्न तुम्हाला विचारला तर तुम्ही काहीच बोलला नाहीत. अहो पितामह, त्या वेळेला जर तुमच्या मुखातून शब्द निघाला असता, तुम्ही जर म्हणला असतात की ज्या पत्नीचे पती आधीच हरलेले आहेत, हरलेल्या पतीला आपल्या पत्नीला डावावर लावायचा अधिकार नाही, हा शब्द जर तुमच्या मुखातून निघाला असताना पितामह, मजाल नव्हती, मजाल दुर्योधन दुःशासनाची माझ्या अंगाला, माझ्या केसाला बी हात लावायची मजाल नव्हती. पण त्यावेळेला तुम्ही मान खाली घातली, त्यावेळेला कुठं गेलं होतं हे तत्वज्ञान तुमचं? आता जे तुमच्या मुखातून बाहेर पडते हे तत्वज्ञान तेव्हा कुठं गेलं होतं? भीष्माचार्यासारख्या नैष्ठिक ब्रह्मचार्याच्या डोळ्यातून टपा टपा अश्रूचे थेंब खाली आले आणि भीष्म पितामह द्रौपदीला म्हणतात, बेटा द्रौपदी ऐक, अगं त्यावेळेला सुद्धा हे तत्वज्ञान माझ्या जवळच होतं, पण बेटा द्रौपदी ऐक, प्रत्येक माणूस हा अर्थाचा गुलाम असतो. त्यावेळेला माझ्या जवळ तत्वज्ञान होतं, पण त्यावेळेला जे माझ्या शरीरात रक्त होतं ते रक्त दुष्ट दुर्योधनाच्या अन्नापासून तयार झालेलं होतं आणि त्या रक्ताच्या खाली हे तत्वज्ञान दबून बसलेलं होतं. आता तुझ्या नवऱ्यानं माझ्या अंगात इतके बाण मारले, माझ्या अंगाची चाळणी केली, त्या दुष्टाचं अन्नापासून तयार झालेलं जे रक्त होतं ते सगळं खाली सांडलंय. आता मी विरक्त झालो. आता जे काही माझ्या शरीरात राहिलंय ते फक्त तत्वज्ञान आहे, जे आज माझ्या मुखातून बाहेर पडतंय. विचार करा, नैष्ठिक ब्रह्मचारी असणाऱ्या भीष्माचार्यासारख्या महात्म्याच्या शरीरावर, त्यांच्या मनावर जर दूषित रक्ताचा, दूषित अन्नाचा परिणाम होऊ शकतो, तर बेलवाडीकर तुम्ही आम्ही फार छोटे माणसं आहे. भगवान परमात्मा सुधारण्याची संधी पुन्हा पुन्हा देत नसतो, लक्षात घ्या. आज शिव महापुराणाच्या कथेत तुम्ही येऊन बसलात, हे एका जन्माचं नाही, मी पहिल्या दिवशी सांगितलं तुमच्या अनंत जन्माचं पुण्य उदयाला आलंय, म्हणून हा मंडप तुम्हाला दिसलाय. नाही तर गावात माणसं कमी नाहीत, सगळे माणसं मंडपात येऊन नाही बसू शकत. तुका म्हणे नाड आणि पाप ठाके हिता आड. माणसाचं पाप माणसाला
आपल्या कल्याणापासून दूर नेत असतं सज्जन हो, दूर नेत असतं. आपण तुम्ही आम्ही आपण सर्वजण ईश्वराचे अंश आहोत सज्जन हो. जीवन जगत असताना पहा, आपल्याकडून जर चूक झाली, लक्ष द्या, जीवनात जर काही चूक झाली तर टेन्शन घेऊ नका. भगवान परमात्म्याचं स्मरण करा, कारण जीव आहोत आपण. चूक जाणीवपूर्वक करू नये, पण जरी झालीच तर चुकीला टेन्शन घ्यायचं नाही. या जगामध्ये केवढं बी पाप असू द्या, भगवंताच्या नामात एवढी ताकद आहे सज्जन हो. सगळ्या पापाला जाळून भस्म करण्याची ताकद भगवंत नामामध्ये आहे. महादेवाचा जो मंत्र आहे, पंचाक्षरी मंत्र, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, श्री शिवाय नमस्तुभ्यम. मंत्रामध्ये ही ताकद आहे सज्जन हो. आणि त्या पंचाननापासून ही प्रकृती आहे. तुमची आमची निर्मिती त्याच्यापासूनच आहे. अशी अगाध महिमा, अगाध लीला त्या भोलेनाथाची आहे. आणि त्या भोलेनाथाला प्रसन्न आणि प्रगट करण्यासाठी शिवलिंगाची आराधना आपण करावी. आपल्या घराच्या समोर जर अंगण असेल, वैयक्तिक रीतीने जर आपल्याला रोज मंदिरात जाणं शक्य होत नसेल, एक तर मंदिर जवळ असेल तर मंदिरात जाऊन पूजा करा. रोज 1 लोटा जल अर्पण करा, बेलाची पानं अर्पण करा, डोकं महादेवाच्या पिंडीवर ठेवा. नुसतं जीवनातल्या सगळ्या समस्या नष्ट होऊन जातील. नसेल मंदिरात जाणं शक्य होत तर आपल्या घराच्या समोर जे अंगण असतं, त्या अंगणामध्ये बेलाचं झाड लावा. आणि त्या बेलाच्या झाडाखाली एक छोटंसं शिवलिंग आणा आणि त्या शिवलिंगाच्या वर एक झारी बनवा. त्या झारीवर छोटंसं एक मटकं ठेवा, मडकं गाडगं ठेवा छोटंसं. त्याच्यात पाणी टाका. त्या पाण्यात गाडग्यातला एक एक थेंब जसा महादेवाच्या पिंडीवर पडेल ना, तसं महादेवाला शीतलता प्राप्त होते. कारण कंठामध्ये विष धारण केलंय माझ्या महादेवानं तुमच्या आमच्यासारख्या सामान्य लोकांच्या कल्याणासाठी. त्याच्या कंठात विष आहे आणि कंठात विष असल्यामुळं त्याचं मस्तक थंड केलं पाहिजे, मस्तक थंड झालं पाहिजे. म्हणून डोक्यावर महादेवाच्या एक एक थेंब जसा जसा त्या गाडग्यातून पडत राहील, तसं तसं सज्जना हो, तो परमात्मा शीतल होईल. एक तर त्याला शीतल करण्यासाठी त्याचं नामही फार चांगलं आहे, शिवनाम. शीतळ मुखी सेविपा कापडी आरे. शिवनाम हे शीतळ आहे. त्या शिवनामाचा उच्चार करावा. त्या पिंडीवरती जलाभिषेक रोज एक एक थेंब शुद्ध पाण्याचा पडावा. बेलाची पानं त्याच्यावर अर्पण करा आणि ही आपली वैयक्तिक पूजा ठेवा. अंगण ज्याच्याकडे आहे त्यांच्यासाठी. आता ज्याच्या घरी अंगणच नाही, जे फ्लॅटमध्ये राहतात, त्यांनी काय करायचं? त्यांनी कुठं टेरेसवर झाड लावायचं? त्यांच्यासाठी त्यांनी एकच करायचं, आपलं जे घरातलं देवघर आहे त्या देवघरामध्ये माझ्या भोलेनाथाची छोटीशी पिंड बनवायची आहे आणि ती पिंड त्या देवघरामध्ये ठेवायची. कोणती? आपल्या आपल्या ऐपतीप्रमाणे. आपल्यामध्ये जर क्षमता असेल, देवानं भरपूर दिलं असेल तर सोन्याची पिंड बनवा, चांदीची पिंड बनवा. नाही सोन्या चांदीची बनवता आली तर स्फटिकाची आणा. स्फटिकाची नाही तुम्हाला आणता आली तर दगडाची बनवा. संगमरवरी दगडाची असते ती ठेवा, त्याची बनवा. किंवा साध्या दगडाची बनवा. तांब पितळ त्याच्या सुद्धा मार्केटमध्ये शिवलिंग भेटतात छोटे छोटे. ते छोटस शिवलिंग मंदिरामध्ये, आपल्या पूजेच्या मंदिरामध्ये ठेवा. सकाळी स्नान घाला आणि भस्म लावा. नित्य नेमाने आपल्याला करण्यासाठी ही पूजा जर आपण भोलेनाथाची केली
तर आपल्याला मिळणारा फायदा काय? मी पहिल्या दिवशी सांगून गेलो की या जगामध्ये बिना फायद्याचं माणूस कोणतंच काही काम करीत नाही. मग त्या भोलेनाथाची कृपा आपल्यावर व्हावी यासाठी ही पूजा आपण केली पाहिजे. आणि विशेषत्वानं सज्जन हो, आपण सर्वजण आता फार भाग्यवान आहात की पुढे शिवरात्रीचा महोत्सव आलाय. त्या शिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला जेवढी जास्त पूजा करता येईल, जेवढा उपवास करता येईल, आणि उपवास करून बेलाची पानं तुम्ही अर्पण करा. आपल्या जीवनातलं टार्गेट ठेवा, काहीतरी वेगळं करा. रेग्युलर जे चालू आहे ते तर आपलं चालतच राहणार आहे, पण ह्या वर्षीची शिवरात्री आपली काहीतरी वेगळ्या स्वरूपात झाली पाहिजे अशी भावना तुम्ही आपल्या मनामध्ये गाठ बांधा आणि त्या दिशेनं मार्गक्रमण करा. कारण शिव महापुराण हेच आपल्याला शिकवतंय. महाशिवरात्रीच्या दिवशी आपण जेवढं जेवढं पुण्यकर्म करू, जेवढी साधना आपल्या हातून होईल, ऐका लक्ष देऊन, त्याचं फळ अनंत पटीनं, 100 पटीनं नाही म्हणत मी, अनंत पटीनं आपल्याला भेटणार आहे. आपल्या जीवनामध्ये त्याच्यासाठी ती पूजा होणं गरजेचं आहे. कथा प्रवाह शिवानंद महाराज शास्त्रीजी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की वाजवा.